नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकार या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आता अलंकार म्हणजे काय? जो काव्याला परिपुष्ट करतो तो अलंकार. काव्याच्या मूळच्या शोभेत भर घालण्याचे, ते सजविण्याचे, खुलविण्याचे काम अलंकार करतात. रूढार्थाने अलंकार म्हणजे काय? तर अलंकार म्हणजे दागिना. आपले बोलणे अधिक प्रभावी होण्यासाठी भाषेलाही शब्दांचा साथ चढविला जातो, ज्यामुळे भाषेचं सौंदर्य अधिक खुलतं, बोलण्यातील अर्थ अधिक आकर्षकपणे प्रकट होतो. यालाच आपण अलंकारिक भाषा म्हणतो. ज्यामुळे भाषेला शोभा येते, तिचे सौंदर्य वाढते आणि भाषेतून व्यक्त होणारा आशार्थ अधिक प्रभावी होतो. अशा चित्तवेधक शब्दरचनेलाच अलंकार म्हणतात. अलंकार म्हणजे भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात. आता अलंकाराचे दोन प्रकार पडतात, शब्दालंकार आणि अर्थालंकार. आता शब्दालंकाराचे प्रकार आपण बघूया. पहिला प्रकार आहे अनुप्रास अलंकार. आता अनुप्रास अलंकार म्हणजे काय? जेव्हा वाक्यात तेच अक्षर किंवा वर्ण परत परत फिरून येतं, म्हणजेच एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते, त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. म्हणजे एकच अक्षर फिरून फिरून येतं. आता उदाहरण बघूया. बालिश बहु बायकात बडबडला. दुसरं उदाहरण बघा. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी. आता या दोन उदाहरणामध्ये आपल्याला काय दिसतंय? तर ब हा शब्द पुन्हा पुन्हा, ब हा वर्ण पुन्हा पुन्हा फिरून फिरून आलेला आहे, म्हणजेच एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. तसंच दुसऱ्या उदाहरणात प या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. अनुप्रास म्हणजे काय? एकाच अक्षराची पुनरावृत्ती. म्हणजे शॉर्ट ट्रिक त्याचे लक्षात ठेवण्यासाठी शाहरुख खान कसा किरणला के के करतो, तसंच अनुप्रास म्हणजे एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. आता शब्द अलंकाराचा दुसरा प्रकार बघूया आपण, यमक. आता यमक अलंकार म्हणजे काय? यमक अलंकार म्हणजे कवितेच्या एकाच ओळीचे शेवटी एखादा अक्षर किंवा शब्द येतो आणि तोच दुसऱ्या ओळीच्या शेवटी येतो, त्याला यमक म्हणतात. आता यमक म्हणजे काय? आता उदाहरण बघूया आपण. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा जडो, विषय सर्वथा ना आवडो. आता यामध्ये उदाहरणामध्ये घडो, पडो, जडो, नावडो हे काय आहेत? तर ही यमक शब्द आहेत. आता पुढील प्रकार आहे श्लेष अलंकार. आता श्लेष अलंकार म्हणजे काय? श्लेष अलंकार म्हणजे दोन अर्थ, म्हणजे एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरला जातो. श्लेष म्हणजे लक्षात ठेवायचं दादा कोंडके कसं एकच वाक्यात दोन अर्थाने बोलायचे. आता हे उदाहरण बघा. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता पहिल्या उदाहरणामध्ये काय? जीवन म्हणजे काय? पाणी. मेघ काय देतं? पाणी देतं. आणि जीवनचा दुसरा अर्थ काय? तर जगण्याची शक्ती. म्हणजे एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरला गेलेला आहे. आता दुसरं उदाहरण बघा. शंकरास पूजले सुमनाने. आता सुमन म्हणजे काय? सुमन म्हणजे मुलीचं नाव आहे आणि सुमन म्हणजे चांगले मन. म्हणजे ह्या पण वाक्यामध्ये एकच शब्द दोन अर्थाने वापरला गेला आहे. आता तिसरं उदाहरण बघा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. म्हणजे श्रीकृष्ण नवरा मी नवरी, म्हणजे नवरी म्हणजे नवरी म्हणजे वर न करणारा आणि नवरी म्हणजे वधू. म्हणजे हा शब्द एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरला गेला आहे. श्लेष म्हणजे एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरला जातो. आता आपण शब्द अलंकाराचे तीन प्रकार बघितले. एक बघितला आपण अनुप्रास, दुसरा बघितला आपण यमक आणि तिसरा बघितला आपण श्लेष. आता अनुप्रास म्हणजे काय? एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. यमक म्हणजे काय? यमक म्हणजे काय? एखाद्या ओळीच्या शेवटी एखादे अक्षर किंवा शब्द तोच दुसऱ्या ओळीच्या शेवटी येतो. आणि श्लेष म्हणजे काय? एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरलेला असतो.
आता अलंकाराचा दुसरा प्रकार आहे अर्थ अलंकार. त्याचे आता उपप्रकार आपण बघूया. आता पहिला त्याचा उपप्रकार आहे उपमा. उपमा म्हणजे काय? म्हणजे दोन वस्तूतील साम्य चमकृतीप्रमाणे पूर्ण पद्धतीने वर्णन केले जाते. आता उदाहरणामध्ये काय येतं तर गज, सारखी, परी हे शब्द येतात. गज, सारखी, परी हे शब्द येतात. आता उदाहरण बघा. आबाळागत माया तुझी आम्हावर राहू दे. दुसरं उदाहरण बघूया आपण. हा आंबा साखरेसारखा गोड आहे. तिसरं उदाहरण सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. चौथं उदाहरण बघा. वैशालीचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. आता वरील वाक्यांमधून दोन वस्तूतील सारखेपणा कसा सुंदर रीतीने वर्णिलेला आहे पहा. अशा प्रकारे दोन वस्तूतील साम्य चमकृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो. उपमेत एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे असे वर्णन असते. सारखेपणा दाखविल्याखेरीज उपमा होत नाही, म्हणून उपमा अलंकारात सारखा, जसा, जेवी, परी, समान यासारखे साम्यवाचक शब्द येतात. आता दुसरा प्रकार बघूया आपण. उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय? दोन वस्तूची तुलना करताना एक वस्तू ही जणू दुसरी वस्तूच आहे असे वर्णन, म्हणजे उपमेय हे उपमान आहे असे वर्णन. उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक ही जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना करणे याला उत्प्रेक्षा म्हणतात. आता उदाहरण बघूया आपण. हा आंबा जणू साखरच. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वर प्रेम जणू. उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार असतो. उत्प्रेक्षा अलंकारात जणू काय, गमे यासारखे साम्यवाचक शब्द येतात. आता दुसरा प्रकार बघूया. अपनहुती. अपनहुती म्हणजे काय? आपण थोडक्यात लक्षात ठेवायचं. आहोती म्हणजे काय? उपमेय लपवून त्यानंतर ते उपमान आहे असे सांगितले जाते. उपमेय लपवून त्यानंतर ते उपमान आहे असे सांगितले जाते. आता उदाहरण बघा. ओठ कशाचे देठच फुलले आहे परिजातकाचे. म्हणजे काय? पहिल्या वाक्यात बघा. ओठ कशाचे देठच फुलले आहे परिजातकाचे, म्हणजे पहिल्या ओळीत कवीला ओठांचे वर्णन करायचे आहे. हे करताना त्याची तुलना तो परिजातकाचे देठ आहे त्यांच्याशी करतो. या वाक्यात होठ हे उपमेय आहे आणि देठच फुलले परिजातकाचे हे उपमान आहे. इथे होठ हे होठ नसून ते परिजातकाचे देठच आहे असे सांगताना त्याने उपमेयाला दूर सारून म्हणजे उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केली आहे. आता त्यानंतरचा पुढील प्रकार आपण बघूया. अनन्वय. अनन्वय म्हणजे काय? अन्य म्हणजे अन्य कोणतेही नाही. आता उदाहरण बघा. आईसारखी आईच म्हणजे आईसारखं दुसरं कोणी नाही. दुसरं उदाहरण बघा. आहे ताजमहाल एक जगती तो त्याच्या परी. आहे ताजमहाल एक जगती तो त्याच्या परी, म्हणजे जगामध्ये फक्त एकच ताजमहाल आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही, आईसारखी दुसरं कोणीच नाही. आता पुढील प्रकार बघूया. रूपक अलंकार. रूपक म्हणजे काय? उपमेय व उपमान एकरूप आहेत असे वर्णन. आता उदाहरण बघा. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा. सारे जग ही एक रंगभूमी आहे. आता वरील उदाहरणामधून रूपक म्हणजे काय? उपमेय व उपमान एकरूप आहेत, म्हणजे लहान मुलं काय आहेत? मातीचा गोळाच आहे. आणि सारे जग ही काय आहे? म्हणजे एक रंगभूमीच आहे. म्हणजे उपमेय व उपमान यात एकरूपता आहेत, ती भिन्न नाहीत असे वर्णन जिथे असते तिथे रूपक हा अलंकार असतो. आता पुढील प्रकार बघूया आपण. अतिशयोक्ती.
अतिशयोक्ती म्हणजे काय? अतिशयोक्ती म्हणजे एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा फार फुगवून सांगणे. आता उदाहरण बघूया आपण. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. म्हणजे आता मुंगी खरंच आकाशात उडेल का आणि ती सूर्याला गिळू शकेल का? तर नाही. पण ह्यात काय केलंय तर अतिशयोक्ती केलंय. आता दुसरं उदाहरण बघा. ती रडली समुद्राच्या समुद्र. आता एवढं कोण रडू शकेल का की समुद्र म्हणजे त्याने समुद्रच भरेल? म्हणजे अतिशयोक्ती म्हणजे एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा ती फार फुगवून सांगणे. अतिशयोक्ती म्हणजे अतिशयोक्ती करणे म्हणजे वाढून चढून फुगवून सांगणे. त्याला अतिशयोक्ती असे म्हणतात. आता पुढील प्रकार बघूया. विरोधाभास. विरोधाभास म्हणजे काय? विरोध दर्शवणे म्हणजे दोन विरुद्धार्थी शब्द एकाच वाक्यात येतात. आता उदाहरण बघा. जरी आंधळी मी तुला पाहते. आता जर आंधळी असेल तर ती पाहू शकेल का? नाही. म्हणजे ह्यात विरोध दर्शवलाय. आता दुसरं उदाहरण बघा. मरणात खरोखर जग जगते. आता मरणात माणूस जगू शकतो का? नाही. म्हणजे ह्यात विरोध दर्शवलाय, विरोधाभास दर्शविला आहे. आता पुढील प्रकार बघूया. दृष्टांत. दृष्टांत म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचे वर्णन करून ती स्पष्ट करण्यासाठी दाखला किंवा उदाहरण दिले जाते. दृष्टांत म्हणजे काय? दृष्टांत म्हणजे दाखला किंवा उदाहरण दिलं जातं. आता उदाहरण बघा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. म्हणजे याचा अर्थ काय होतो? दृष्टांत म्हणजे काय? एखादं उदाहरण स्पष्ट करण्यासाठी तो दाखला दिला जातो. आता म्हणजे उदाहरण बघा आपण. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. म्हणजे तुकाराम महाराज परमेश्वराजवळ लहानपण मागतात. मोठेपणात यातना सहन कराव्या लागतात. हे पटवून देण्यासाठी शूद्र अशा मुंगीला साखरेचा कण सुद्धा रवा म्हणजे ढेपप्रमाणे भासतो व खायला मिळतो. तर ऐरावताला अंकुशाचा मार खावा लागतो. ही उदाहरणे दिली आहेत. आता पुढील प्रकार बघूया. चेतना गुणोक्ती. चेतना गुणोक्ती म्हणजे काय? अचेतन जड निर्जीव वस्तू सजीव असल्याप्रमाणे वर्णन. म्हणजे एखादी निर्जीव वस्तू सजीव असल्याप्रमाणे वर्णन केले जाते, त्याला चेतना गुणोक्ती अलंकार म्हणतात. आता उदाहरण बघा. चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. म्हणजे आता इथे काय आहे? म्हणजे इथे काय आहे की चाफा हा निर्जीव वस्तू आहे, पण तो सजीव वस्तूप्रमाणे असल्यासारखं याचं वर्णन केलंय. म्हणजे चाफा बोलत नाही, चाफा चालत नाही, चाफा काही खंत करत नाही किंवा खंत करी चाफा काही फुलेना. म्हणजे अचेतन जड निर्जीव वस्तू सजीव असल्याप्रमाणे वर्णन केलं जातं. आता पर्याययुक्ती म्हणजे काय? आता पुढील अलंकार बघा. पर्याययुक्ती म्हणजे एखादी गोष्ट सरळ न सांगता आडवळणाने सांगणे. आता असं म्हणतात तो सध्या सरकारचा पाहुणचार घेत आहे. म्हणजे तो जेलमध्ये आहे असं म्हणलंय का? नाही. म्हणजे एखादी गोष्ट सरळ न सांगता काय केली? ती आडवळणाने सांगितली. म्हणजे तो सध्या सरकारचा पाहुणचार घेत आहे. त्याच्यानंतर पुढील अलंकाराचा प्रकार आहे व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले जाते. व्यतिरेक म्हणजे काय? उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले जाते. ऊन हे शब्द येतात. ती मुलगी बिरबलापेक्षा हुशार आहे. अमृताहूनही गोड नाम तुझे देवा. आता या वाक्यात परमेश्वराचे नाव हे उपमेय, त्याची तुलना अमृताच्या गोडीशी केली आहे. इतकेच नव्हे तर परमेश्वराचे नाव हे गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही वरचढ असल्याचे वर्णन आले आहे. म्हणून उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले जाते. तर व्यतिरेक हा अलंकार तयार होतो. आता इथे काय केलंय? ही मुलगी बिरबलापेक्षा पण हुशार आहे. म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून इथे अलंकार होतो व्यतिरेक अलंकार. आता पुढील अलंकाराचा प्रकार बघूया आपण. स्वभावव्यक्ती म्हणजे व्यक्तीचे, वस्तूचे, स्थळाचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन.
उदाहरण बघा, गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा आणि मनाशीच की त्या जागेवर बांधीन माडी. अलंकारात कोणत्याही गोष्टीचे वर्णन करताना नेहमीच साधी भाषा न वापरता ती परिणामकारक व सुंदर करण्यासाठी थोडी कृत्रिम किंवा चमकुतीपूर्ण अशी भाषा आपण वापरतोच. अलंकार म्हटलं की थोडी कृत्रिमता आलीच, पण साधेपणात व सहजतेतही सौंदर्य असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालींचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन हाही भाषेचा एक अलंकार ठरतो. याला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात. आता शेवटचा प्रकार आहे अनन्ययुक्ती. अनन्ययुक्ती म्हणजे काय? दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अनन्यव्यक्ती. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे अनन्यव्यक्ती. आता उदाहरण बघा, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषणे मधुर तू करशी अनेक. म्हणजे काय? दुसऱ्याला उद्देशून केलेलं हे म्हणजे सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. आणि दुसऱ्या उदाहरण बघा, येथे समस्त बहिरे बसतात लोक, म्हणजे इथे सगळे बहिरे लोक आहेत पण तरी पण तू सुमधुर असं भाषण का करतोय. म्हणजे अनन्यव्यक्ती म्हणजे काय की एखाद्या दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अनन्यव्यक्ती. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे. ह्या व्हिडिओमध्ये आपण अलंकाराचे प्रकार बघितले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.